मग काय ठरलं? कोर्टात जाऊन लग्न करणार का वाजत गाजत? नहीं, एक्चुअली हमारे कोई रिलेटिव नहीं है, त्यामुळे ओळखीची जेवढी माणसं आहेत त्यांना बोलवून करणार. मग या थोड्या ओळखीच्या माणसांमध्ये मी बसतो का नाही? तुम्ही खरंच याल सर आमच्या वाडीत? नाही म्हणजे तुम्ही येऊन गेलेला आहात, तुम्हाला एरिया माहिती आहे कसा आहे ते म्हणून विचारतोय. आणि हो, अगदी साध्या पद्धतीने उरकणार आहोत आम्ही, कुठलाही गायच्या वजा नसेल. आमच्या वाडीतलेच काही लोक आणि आम्ही घरचे बास इतकेच. पण तुम्ही आलात तर आम्हाला खरंच आनंद होईल. सर तुम्ही खरंच याल? येईन ना, इन्व्हिटेशन दिलं तर येईन, नाही तर नाही येणार. आरके सर, मी तुम्हाला आमच्या घरी लग्नासाठी पर्सनली इन्व्हाइट करतेय. माझ्या भाईच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आणि लग्नासाठी तुम्ही यायचं 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 म्हणजे यायचं. इन्व्हिटेशन ऍक्सेप्टेड. नक्की येईन. इट विल बी अ फन. सर ऍक्टिंग येतं ना मला. स्कोप आहे अजून, पण गुड फॉर नाव. गुड. थँक्यू सर. लागलं का जास्त? हो सर, तुम्ही मला पूर्ण 10,000 दिले आणि सर तुम्ही मला अजून 4 मारले असतात ना तरी मी खाऊन घेतले असते आरामाने. खा मग अजून. सर. ऍक्टरच ना. हा सर. मग खांदे पाडून काय बोलतो? माच कर. काम केलंयस ना. हा सर. आता एक काम कर, दिसू नको इथं कोणाला. घरी जा आणि चिल कर. हो सर. सर पण मी काय बोलतोय, ह्या पुढे असं काही काम असेल ना तर सर विसरू नका प्लीज. आजपासून तू खास माणूस माझा. आता निघ पण. Got it! Excellent! RK sir, excellent, excellent. Mind blowing sir. Good job. Excellent, excellent Mohini ji. थँक्यू सर. Pack up for the day. वेट 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 वेट. एक महत्वाचं बोलायचंय. येऊ शकता. Ru. So ladies and gentlemen, let's give huge round of applause for Mohini. नाही, तिने परफॉर्मन्स काय केला आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे, बट एक गोष्ट तिने जी केली आहे ती मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना सांगितली पाहिजे. आज सकाळी जेव्हा ती इंज्युअर्ड झाली तेव्हा मी तिला म्हटलं की आपण पॅकअप करूया, पण तेव्हा ती म्हणाली की नाही, काय इथल्या प्रत्येक मिनिटाची किंमत लाखो रुपये आहे आणि कुणाचाही वेळ, पैसा, परिश्रम
फुकट गेलेलं, वाया गेलेलं मला चालणार नाही. मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची आणि ही आपल्या सगळ्यांसाठी आहे. इंजर्ड असतानाही तिने जे काही परफॉर्म केलंय ते एखादा फिट माणूसही करणार नाही, नाही का? पहिल्याच प्रोजेक्टमध्ये इतकी मॅच्युरिटी मी कधीही पाहिलेली नाही. त्यामुळे आजची शूटिंग स्टार आहे मोहिनी. सो 3 cheers for मोहिनी. हिप 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 हिप. थँक्यू. थँक्यू थँक्यू. बाय. एक्सक्यूज मी. हा सर बोला. तुम्ही अजून थांबलाय? हो, तुझ्यासाठीच. काय झालं सर? हे बघ मोहिनी, मी उठसूट कुणाचंही कौतुक करत नाही, कधीच नाही. हवं तर तू इंडस्ट्रीमध्ये कुणालाही विचारू शकतेस. मोहिनी, आज जो शॉट तू दिलायस तेव्हाच तुझ्यात असलेलं नॅचरल टॅलेंट दिसलं मला. हे बघ, हे मला माहितीये की इथून पुढे कदाचित तू ऍक्टिंग करणार नाहीस, पण संधी आलीच तर लगेच नकार देऊ नकोस. एकदा विचार कर. म्हणजे मला मान्य आहे की तुला इंटरेस्ट नाहीये, पण ह्या इंडस्ट्रीला तुझ्यात खूप इंटरेस्ट असणार आहे. नेव्हर से नेव्हर. थँक्यू सर. मी नक्की विचार करेन. मोहिनी, आणखीन एक. हा सर बोला. आरके सारख्या सुपरस्टारला कॉम्प्लेक्स देणं सोपं नसतं. तुला म्हणून सांगतोय, तो एरवी स्वतःचे शॉट ढुंकून सुद्धा बघत नाही, पण आज सतत मॉनिटर पाहत होता. ऑल द बेस्ट. अरे कुठे आहेस तू? अरे किती वेळ थांबणार आहे मी इथे? अरे वेळ नाही का तू? ये बाबा लवकर ये, वाट बघतो इथे. बंडी. हॅलो सर. हा बोला. संपव डबा घरच्यांबरोबर. हा, नाही तर फेकून दे. बिंड बिंड काही खात नाही मी. सर पण त्या मोहिनीच्या आईने खास तुमच्यासाठी बनवलंय ना, त्याचा असा अपमान नका ना करू सर. अरे ती सासू आहे का माझी? हा हा. सर पण त्या दिवशी तिच्या आईने दिलेल्या वड्या तुम्ही खाल्ल्यात ना? तुम्हाला नाही का आजोळची आठवण झाली होती? त्या वड्या खाल्ल्या, पण आपल्या सिक्युरिटी गार्ड्सनी, मी नाही. आणि आजोळचं म्हणशील तर माझ्या जन्माआधीच सगळे गेले देवगडला. देवगडला तुमचं कोण राहतं? देवगड. त्यामुळे या इमोशनल ट्रिप्स देऊ नको मला. बाय द वे, हे दिंड कधी खातात माहितीये का तुला? ते नागपंचमीच्या दिवशी नागाला देतात. नागाला देतात? काय आहे ना, नागाला काही खायला देणं हे जाम रिस्की आहे. नाग जेव्हा फणा काढेल ना, तडपडायची संधी मिळणार नाही. जागेवर. हॅलो सर, एक वेळ नागाच्या विषाला उतारा मिळेल, पण तुमच्यासारख्या माणसाच्या विषाचा नाही. हॅलो. काय काय सर? ही मलाच विचारतेस? पाय इंजर्ड असताना शूट केलेस ते इनफ नाहीये, पण आता गाडीवर जायचंय तुला. वेडीस का काय? सोडतो तुला, चल.
नको राहू दे सर, मी जाईन. जाईन. तू म्हणालीस शूट करूया, नको थांबवायला शूट. ऐकलं ना मी. मग आता हे माझं ऐकायचंय. चल अहो, चल चल चल. सर सर थांबा. पण माझी गाडी. करेल ना, बंटी ड्रॉप करेल, देतो त्याला. नाही सर, माझी गाडी ना माझंच ऐकते. आणि तसंही माझा पाय बरा आहे आता, जाईन मी. पाय बरा आहे तुझा. तुलाच जायचंय. हो सर. काय आहे ना, तुझ्या बाबांना प्रॉमिस केलंय मी की मी स्वतः आणून सोडेन तिला म्हणून. तरी जाणार आहेस गाडीवर एकटी? हो सर. नक्की जाणार आहेस? हम्म. शेवटचं विचारतोय, जाणार आहेस? हो सर. ओके, एक काम कर, मी माझं प्रॉमिस पाळतो, तू तुझा हट्ट कर. चल दोघेही जाऊया गाडीने. ओ सर, तुम्ही गाडी. काय तुम्ही गाडी? काय तुला काय वाटलं आरकेला गाडी चालवता येत नाही? नाही तसं नाही, पण असं नाही नाही, घोडा, विमान, रेल्वे, ट्रक, टेम्पो, बस सगळं चालवता येतं. लायसन्स आहे, दाखवू? नाही नको सर. येते गाडी मला, बस. तुम्हाला येत असेल पण तरी नका चालू. का? सांगितलं ना आता, माझी गाडी फक्त माझंच ऐकते. तरी तुम्हाला जर मला सोडायला यायचं असेल ना, तर मागे बसा. काय? मागे बसा सर. मी मागे बसू? हो सर. आरकेने मागे बसायचं? हो, आणि सर हे हेल्मेट घाला. सुपरस्टार आरके हे फुलांचं लेडीज हेल्मेट घालून कॅरियरला धरून मागे बसणार? रिअली? माझ्याकडे एकच हेल्मेट आहे, मग हे तुम्हालाच घालावं लागेल. गाडी कोण चालवणार आहे? मी. म्हणजे हेल्मेट तू घातलं पाहिजेस, नाही तर फाईन लागेल. फाईनचं बघते मी. आणि हे हेल्मेट घालून मी मागे बसल्यावर फाईन वाचणार आहे? सर तो छोटा गुन्हा आहे. हेल्मेट न घालणं हा मोठा गुन्हा आहे. नाही म्हणजे हेल्मेटचं फाईन एक वेळ मला परवडेल, पण पण तुम्हाला द आरके द सुपरस्टार यांना काही झालं ना, तर लोक मला फासावर चढवतील. आणि लोक सोडा, माझी दी आधी मारेल मला. हो, ऍड मध्ये करत नाहीस, पण बाहेर जोरदार ड्रामा सुचतो गो तुला. हा हा हा, हसले मी तुमच्या जोकवर. खुश? हे बघा सर, जर तुम्हाला सिरियसली मला घरी सोडायला यायचं असेल ना, तर तुम्हाला मागे बसावं लागेल आणि हेल्मेट सुद्धा घालावं लागेल. नाहीतर जाईन मी माझी. बघा, ठरवा तुम्हीच.
डोळे मोठे आणि आ करून काय बघताय? आपल्याला त्यांच्या मागे जावं लागेल. अरे सरांची गाडी काढा, चला लवकर या, अरे लवकर. सर कम्फर्टेबल आहात ना? हा हा आहे. आरामात बसा हा. खूप उकडतंय ना, थोडं जास्तच ऊन आहे आज आणि तुम्हाला तर एसीची सवय आहे, त्रास होत असेल. सॉरी हा. मॅडम, दोस्ती का उसूल आहे. दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. पण आता तू सॉरी म्हणलीच आहेस तर मी तुला थँक्यू म्हणूनच टाकतो. थँक्यू. नाही नाही उगाच नाही. तुला माहिती आहे आज कितीतरी दिवसांनी ना, रादर वर्षांनी मी असं सामान्य माणसासारखा फिरू शकतोय, जगू शकतोय. त्यासाठी थँक्यू. तू पॉडकास्ट नाही पाहिलास ना पूर्ण? मला पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारला होता, शेवटचं तुम्ही दुकानात कधी गेलाय? मागचं दिसतंय तुला? हे आरसे सेट आहेत ना? दिसतंय सर. हो. मी म्हणत होतो तू पॉडकास्ट नाही पाहिलास ना माझा? नाही. त्यात एक प्रश्न विचारला होता की तुम्ही शेवटचं दुकानात कधी गेलाय? मग मला काही प्रॉमिनंटली उत्तर त्यावेळेला आठवलं नाही. जे सुचलं ते दिलं मी. कुठल्याही खरेदीला, म्हणजे साधं ठेल्यावरची पाणीपुरी असते ना, ती खाऊन सुद्धा मला 8-10 वर्ष झाली. पण बरं वाटतंय आज. तू गाडी फक्त नीट चालव. सर तुम्ही शेवटचं कधी गेला होता तुम्हाला आठवत नाहीये, हरकत नाही. मग आपण नवीन मेमरीज क्रिएट करू ना. म्हणजे पाणीपुरी खायची. ग्रेट आयडिया यार. एक काम करू, मंडे थर्सडेला नरेशन आहे, थर्सडे नाही, नेक्स्ट वीक करूया प्लॅन. हां सर मी आत्ता म्हणते, म्हणजे आत्ता पाणीपुरी खायला जायचं. आत्ता पाणीपुरी? काही वेळ काळ काही नाहीये पाणीपुरी खायला. सर इथेच तर चुकतं ना तुमचं. पाणीपुरी खायला वेळ नसते बघायची. अगं पण असं कुठे रॅन्डम कुठेही खाणार मी? एकतर ते ठेल्यावरची पाणीपुरी इतक्या वर्षात खाल्लेली नाही, तर पाणी कुठलं वापरतात माहित नाही. माझी शूट्स अलाइंड आहेत आणि काहीतरी प्रॉब्लेम नको यार. हे बघा सर, असं नको नको करत राहिलात ना तर नवीन मेमरीज क्रिएट नाही होणार. म्हणजे मेमरीज क्रिएट करण्यासाठी आता पोट खराब करून घेऊ मी? काही काय बोलते? नाही नाही नको, आज नको, बघू आपण शोधू एक वीक नंतर. सर ऐका ना, माझ्या ओळखीतला एक पाणीपुरीवाला आहे. तो उकळलेल्या पाण्यात, फिल्टर पाण्यात पाणीपुरी बनवतो. तिथे जाऊ आपण. आम्ही रोज तिकडेच जातो. फिल्टर पर्यंत ठीक होतं, उकळलेल्या पाण्यात? हो सर, तुम्हाला आवडेल ती पाणीपुरी. पण सर हे हेल्मेट नका काढू हा तुम्ही. काय हे? मग पाणीपुरी खाणार कशी? काय हसायला काय झालं? विचारतोय. हेल्मेट असंच मग पाणीपुरी कशी खाणार? मला ना इमॅजिन झालं तुम्ही हेल्मेटच्या आड पाणीपुरी खाताय. एवढं अवघड जाईल? खरंच येईल ना खाता? हा सर तुम्ही फिल्म मध्ये असे भल्या भल्या को ऍक्टर्स ना खाता. पाणीपुरी सोपी आहे त्यापुढे. वा, लेखकही हो आता. हा सर टेन्शन घेऊ नका, ही ट्रीट माझ्याकडून. हो चला, हे बोललीस बरं केलंस. खाऊया मग आता. तू माझं ऐकणार आहेस की नाही? दिवसभर खूप दगदग झाली ना. आता बस ना एका ठिकाणी शांत, नाही तर त्रास होईल. अहो संध्याकाळ होत आली, शूटिंग संपून 1 तास झाला तरी अजून आली नाही ती. येईल. काळजी नाही का वाटणार मला तिची? कशाला काळजी करतेस तू? अरे आज मस्त परफॉर्म केलंय तिनं. तिचं कौतुक करायचं सोडून चिंता कर रे यार. तिचं कौतुक करून झालंय, अगदी तोंड भरून कौतुक करून झाले सकाळपासून. पण आता मला वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटते. बोलायला नको का मी? काय बोलायचंय बाई तुला आता? ती आली की मी तिला विचारणार आहे की आमच्या दोघांच्या लग्नावरती नक्की किती पैसे खर्च करणार आहेत. अरे पण त्याचं टेन्शन तू कशाला घेतेस? हा तिच्या ऍडचे पैसे मिळणार आहेत ना. अगं पण म्हणून काय झालं? त्या दोघींचं अजून सगळं व्हायचंय.
आणि आता या वयात आमच्या लग्नावर कसला खर्च करते ती, म्हणून मी ठरवले तिला विचारायचं किती खर्च करणार आहे, पैशांचं नियोजन ती कसं करणार आहे, मी विचारणार आहे तिला. आता या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही, म्हणजे कारण या सगळ्या गोष्टी मी मोहिनीशी ऑलरेडी बोलून झालेल्या आहेत. काय बोलली मग ती? काय म्हणणार, तिचं आपलं तेच, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाचा दिवस आहे हा मी असाच वाया घालवून देणार नाही. तिला सगळं एकदम सागर संगीत करायचं, यादगार बनाना याबद्दल. म्हणजे काय घोड्यावरून वरात आणणार आहे की काय ती? तिच्या मनात असेल ना तर ती तेही करेल. करू दे, काय करायचं ते. एक सांगू का, अंथरूण पाहून पाय पसरणारी मुलगी आहे ती. फिजूल खर्च नाही करेगी, है ना पिंक? अय अय पिंक्या, आता तू कुठे हरवलीस? मला एक वेगळी शंका येते रे भाई. हा आरके असा अचानक कसा काय बदलला? हा हे देख ना, पहिलं तर मोहिनीच्या नावाने त्याने बवाल केला, मग स्वतःच खोटं लपवण्यासाठी तो सगळा आळ मोहिनीवर घेतला. पर अब देख, एकदम 360 चेंज, यू टर्न. अरे आज कसला भारी वागलाय तो आपल्या सोबत. इतनाही नाही, तुमच्या लग्नाला सुद्धा येतो असं म्हणाला यार. ए वेडे, फॉर्मॅलिटी म्हणून हो म्हणायला येतो, तो काय खरंच थोडी येणार आहे इकडे. येईल पण काय काय अगं, हे मोहिनीच्या प्रेमात नसेल ना पडला तू? ए, अरे मेरी माँ, कुठला विषय कुठे नेतेस तू? हे बघा तेच. अरे कुठे नेते म्हणजे पडू शकतो ना. मोहिनी अशी आहे की कोणी प्रेमात पडू शकतं, आरके पण पडू शकतो. हो हॅलो बरोबर आहे, पण हे की जरा थंडाले, आजूबाजूला बघून बोलत जा. कार्तिकी, नाही, आयुष्यभर हिरो हिरोईनला लांबून बघून गॉसिप करणारे तुम्ही, तुम्हाला काय करणार आहे हो आरकेचं स्टँडर्ड? आज जे काही ऍड मध्ये झालं ते फक्त ऍड पुरतच ठेवा, रियालिटी मध्ये आणू नका त्याला. आरके इज आरके. त्याची एक्स माहितीये ना कोण होती ती? सुपरस्टार दीपा जागीरदार. ती कुठे, मोहिनी कुठे? तिच्यात आणि मोहिनीमध्ये काही साम्य तरी आहे का? झालं हो. बोलशील? कार्तिकी, तुझ्या बहिणीबद्दल बोलतेस हे लक्षात ठेवायचं. आणि पिंक्या, हा विषय मला आत्ताच्या आत्ता इथे थांबलेला पाहिजे. काय काय म्हणतात बाबा? हो म्हण. हो. दादा केले. मी काय तू इथेच आणलंस? गर्दी बघताय ना सर, तुम्हाला नाही खाता येणार तिकडे. अगं पण हे असं खाण्यात काय मजा आहे? किती मजा आहे ना. पाणीपुरी त्याच्या हातातून डायरेक्ट वाटीत, आणि वाटीतली उचलून तोंडात जाईपर्यंत दुसरी वाटी, ह्याच्यात मजा आहे. चल. तुम्हाला सर या सगळ्याची सवय नाहीये, आणि तिकडे जर कळलं ना की आरके आलेत तर पोरींच्या रांगा लागतील, चेंगरा चेंगरी होईल उगाच. मग एका वाटीत सई, मग लगेच दुसऱ्या वाटीत. काय? म्हणजे नाही खाता येणार सर तुम्हाला तिकडे. सेल्फीची रांग लागेल, चेंगरा चेंगरी होईल. त्यामुळे असंच खात. असंच तर असंच. सर काय करताय? काय मला वाटलं काय पहिली पाणीपुरी भरवायची असते वगैरे, असं काही रिच्युअल आहे? नाही, चिअर्स चिअर्स करत होते. म्हणजे मी आणि दी पाणीपुरी खायला येतो ना, तेव्हा पहिली पाणीपुरी चिअर्स करून खातो. अच्छा, नाईस. चिअर्स. वा 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 वा. तेव्हा म्हणतो 30 रुपयात एवढा आनंद मिळू शकतो, त्याच्यावर विश्वासच होत नाहीये. कमाल आहे. सांग त्यांना. आवडली? म्हणजे काय?
हो तुम्ही एकदा फोन करून बघा ना तिला. बरं बाबा, तू सांगतेस तर परत एकदा फोन करून बघतो. फोन करून बघते. बाबाचा फोन आहे, उचलू? हा बाबा बोल. मोहिनी बेटा, कुठे आहेस तू? नाही म्हणजे घरी पोचायला उशीर होणार आहे का? हा, थोडा वेळ लागणार आहे. पण आईला सांग काळजी करू नको, आरके सर आहेत माझ्यासोबत. अच्छा, म्हणजे तू आरके सरांच्या गाडीतून येतेस का घरी? नाही, आम्ही दोघं माझ्या गाडीवर येतोय. काय बेटा, म्हणजे आरके सर तुझ्या स्कूटीवर बसलेत? हो, त्यांना पाणीपुरी खायची होती ना. खूप वर्ष झाले ठेल्यावरची पाणीपुरी खाल्ली नव्हती, तर म्हटलं चला खाऊयात. तेलाचं नाव आहे सांग. बाबा मी ठेवते फोन, आपण नंतर बोलू. येतेच आहे मी, अर्धा तासात पोहोचते. हा, बाय बाय बाय. सॉरी सॉरी सर. हॅलो हॅलो. नाही नाही सुके, पण मी आता उद्या बॅनरही लावशील सॉरी. तुझ्या. म्हणजे आरके सर आणि मोहिनी मोहिनीच्या स्कूटीवर पाणीपुरी खाता. कळलं? फाईव्ह स्टारचा चाट आहे ना, त्याच्यासमोर फेल आहे, फेल. सर्टिफिकेट द्यायला पाहिजे त्याला. सर आणखीन एक प्लेट आणू? नको, एक प्लेट ठीक आहे. हा हो सर, एका प्लेटने काय होतंय? नाही नको, ही इनफ आहे. अगं मी इतर वेळेला सुद्धा एखाद प्लेटच खातो. काय आहे, एक प्लेट पर्यंत ठीक आहे, दुसऱ्या प्लेटला ब्लोटिंग आणि मग पोट सुटणार. नको, हे फाईन. थांबा, मी मसाला पुरी आणते. अगं एवढीशी दिसतेस पण ॲपेटाईट जोरदार आहे का तुझं? हेवी होती पाणीपुरी, आता तू मसाली पुरी पण खाणार? खा म्हणजे. सर पाणीपुरीवर फ्री असते ती. थांबा आले. फ्री असते? दादा, 2 मसाला पुरी. थँक्यू. मी दिलेत हा पैसे. फ्री? ह्याचं चेअर्स नाही. नाही, असंच का? हात पुढे कर असं. बस बस बस. टिश्यूज? नाही सर, मी टिश्यू वापरत नाही. ते काय ना, त्या कागदासाठी किती झाडं तोडली जातात माहितीये तुम्हाला? उगाच पर्यावरणाचं नुकसान होतं. आणि सध्या हे जे काही उकडतंय ना, ते झाडं तोडली यामुळेच. आणि आता हे सगळं आणखीन वाढणार आहे. हा सर, हे घ्या. एवढा विचार केला नव्हता मी. करायला हवा सर, म्हणजे आपण निसर्गाची काळजी घेतली नाही तर निसर्गही आपली काळजी घेईल का? आणि आता सगळं पेपरलेस होतंय, पण काही लोक टिश्यू वापरायचे काही थांबत नाही. माझ्या ज्ञानात खरंच खूप भर पाडलीस. यापुढे मी खूप सिरियसली विचार करेन. नाही नाही, खरंच करेन. थँक्यू. चला निघूया. हो चला निघूया, नाही तर त्या बंटीचा जीव जाईल तिकडे, परत येईल शोधू. तुला सांगतो, मला ना कंटाळा येतो. मला खूप बरं वाटतं आता असं मोकळं फिरताना. आता सतत ही सगळी लोक आजूबाजूला, माणसांबरोबर फिरतो का सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबर कळतच नाही. पण निघूया चला. पैसे दिलेत मी सर, ट्रीट माझी होती ना. लक्षात आहे की नाही गोल्ड? चल.
काय कुठे हा दोघे नवरा बायकोंनी जोडीने नियम धाब्यावर बसवायचं ठरवलं काय? काय झालं? काय झालं? अहो बायको तोंडाला स्कार्फ बांधून गाडी चालवते, नवरा पाठीमागे बसलाय, तेही हेल्मेट घालून. त्याला काय अर्थ आहे? हा नाही, नवरा म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? साहेब सोडा ना, जाऊ द्या, माफ करा आम्हाला. सोडून देऊ? नाही, कुठल्या खुशीत? कोण लागून कोण गेले हे?